Subject Science and Technology Part 2, Chapter number 6, Classification of Plants. तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मध्ये पेज नंबर 76 वरील आपण क्रिप्टोगॅम्स हे बघत होतो. क्रिप्टोगॅम्सचे 3 डिव्हिजन झालेले आहेत. त्यातली फर्स्ट जे डिव्हिजन आहे तर ते आज आपण थॅलोफायटा बघणार आहोत. तर थॅलोफायटा कशी असते किंवा त्याच्यामध्ये काय आढळून येतं तर हे आपल्याला थॅलोफायटामध्ये डिव्हिजन थॅलोफायटा विभाग 1 थॅलोफायटा बघायचा आहे. तर बघा त्याच्यामधला these plants grow mainly in water. तर थॅलोफायटा मधल्या ज्या प्लांट्स आहेत तर त्या कुठं आढळून येतात किंवा कुठं वाढतात तर पाण्यामध्ये त्या या थॅलोफायटा मधल्या प्लांटची वाढ होत असते पाण्यामध्ये. नंतर these group of plants which do not have specific parts like root, stem, leaves and flowers. तर थॅलोफायटा गटामध्ये येणाऱ्या ज्या प्लांट्स आहेत तर त्या प्लांट्सला असे विशिष्ट प्रकारचे जे अवयव असतात तर ते अवयव पार्ट्स म्हणजे अवयव नसतात. मग जसे की मुळं म्हणूयात, खोड असेल, पान असेल किंवा फूल असेल तर हे जे विशिष्ट प्रकारचे जे अवयव आहेत तर ते अवयव या गटामधल्या वनस्पतींमध्ये नसतात. नंतर but are autotrophic due to the presence of chlorophyll. तर परंतु याच्यामध्ये विशिष्ट अवयव जरी नसते तर त्या ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी असतात. ठीक आहे, स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न तयार करणाऱ्या वनस्पती ऑटोट्रॉपिक आहेत. कशामुळे ऑटोट्रॉपिक आहेत? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. तर याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळे ते काय करतात स्वतःचं अन्न तयार करतात म्हणून त्यांना ऑटोट्रॉपिक म्हटलेलं आहे. हे लक्षात सगळ्यांच्या म्हणजे कोणताही पार्ट्स नाही तरी सुद्धा ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कारण याच्यामधल्या ज्या वनस्पती आहेत तर त्या सगळ्या ग्रीन रंगाच्या असतात आणि ग्रीन रंगाच्या असल्यामुळे त्याच्यामध्ये क्लोरोफिल जो आहे तर तो प्रेझेंट असतो. इज कॉल्ड अल्गी. तर त्याला आपण काय म्हणतो? अल्गी. अल्गी म्हणजे शेवाळ सगळ्यांना माहिती आहे. तर या गटामध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत तर त्या कोणत्या प्रकारच्या आहेत? अल्गी. ठीक आहे, अल्गी. अल्गीला आपण शेवाळ म्हणतो. तर आता पुढे आपल्याला बघायचं आहे बघा अल्गी शो ग्रेट डायव्हर्सिटी. तर अल्गी जे आहे तर शेवाळ जे आहे तर त्या शेवाळामध्ये खूप सारी विविधता मोठ्या प्रमाणावरती आढळून येते. तर दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. तर याच्यामध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत किंवा या गटामध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत तर काही युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी आहे तर काही मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय आहेत. तर देन दे आर मायक्रोस्कोपिक और लार्ज. तर याच्यामध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत तर त्या काही आकाराने मायक्रोस्कोपिक म्हणजे ठळक दिसणाऱ्या लहान असणाऱ्या म्हणजे जे की आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत अशा आणि लार्ज म्हणजे ठळक किंवा स्पष्ट आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या या प्लांट्स याच्यामध्ये येतात. देन एक्झाम्पल्स ऑफ अल्गी आर. एक्झाम्पल्स आपल्याला अल्गीची दिलेली आहे तर स्पायरोगायरा, ओलथ्रॅक्स, हुल्वा अँड सर्यास. ओके, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ थॅलोफायटा. तुम्ही बुक्समध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. तर ते एक्झाम्पल्स कसे आहेत किंवा त्या प्लांट्स कशा दिसतात ह्या तुम्हाला बुक्समध्ये इथे दिलेल्या आहेत ते बघू शकता तुम्ही. देन some of these are found in fresh water while some are found in saline water. तर याच्यामधल्या येणाऱ्या ज्या प्लांट्स आहेत तर त्या काही प्लांट्स ज्या आहेत तर त्या फ्रेश वॉटरमध्ये आढळून येतात. फ्रेश वॉटर जे आपलं स्वच्छ पाणी किंवा पिण्यासाठी जे वापरतो तर त्या स्वच्छ पाण्यामध्ये काही वनस्पती या आढळून येतात. त्याचबरोबर काही सलाईन वॉटर. सलाईन वॉटर म्हणजे जे खारट पाणी आहे तर त्या खारट पाण्यामध्ये सुद्धा या प्लांट्स आढळून येतात. These plants usually have a soft and fiber-like body. तर या प्रकारच्या गटामध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत तर त्या कशा सॉफ्ट आहेत, मऊ आणि फायबर लाईक बॉडी म्हणजे तंतूसारखे असणारे त्यांची बॉडी आहे. Various types of fungi like yeast and mold which do not have chlorophyll are also included in this group. तर या गटामध्ये तुम्हाला असं सांगितलेलं आहे की विविध प्रकारच्या म्हणजे या गटामध्ये काहींना
क्लोरोफिल प्रेझेंट नसतं आणि क्लोरोफिल प्रेझेंट नसलेल्या विविध प्रकारच्या ईस्ट असेल म्हणजे त्याला किण्व म्हणतो, नंतर मोल्ड म्हणजे बुरशी, या स्वतंत्रपणे काय होतात वेगळ्या गटामध्ये त्यांचा समावेश होतो आणि त्यांचा जो वेगळा गट आहे तर त्याला फंगी असं म्हटलं जातं. येत आहे लक्षात? फंगी म्हणजे बुरशी, ईस्ट मोल्ड याचा समावेश या गटामध्ये होतो. तर याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नसतो आणि शेवाळामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतो. हे तुम्ही मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. तर याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की डिव्हिजन जे 1 आहे थॅलोफायटा, तर थॅलोफायटामध्ये काय आहे किंवा कशा प्रकारचे असतात. येते सगळ्यांच्या लक्षात? डिव्हिजन थॅलोफायटा लक्षात आली. तर डिव्हिजन थॅलोफायटामध्ये आढळणाऱ्या ज्या सगळ्या प्रकारच्या प्लांट्स आहेत तर त्या पाण्यामध्ये वाढतात. नंतर त्या पाण्यामध्ये वाढतात परंतु त्यांना असे स्पेसिफिक ऑर्गन नसतात किंवा स्पेसिफिक पार्ट नसतात, जसे की रूट, स्टेम, लीव्हज, फ्लावर्स जे आहेत तर ते विशिष्ट प्रकारचे अवयव त्यांना नाही. तरी सुद्धा ते स्वतःचं अन्न काय करतात, स्वतः तयार करतात. का तयार करतात स्वतःचं अन्न? तर त्यांच्यामध्ये क्लोरोफिल जे आहे, हरितद्रव्य आपण त्याला म्हणतो, तर ते हरितद्रव्य त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग या सगळ्यांना एकत्रित मिळून शेवाळ असं म्हटलं जातं. मग हे शेवाळ आहे तर ते खूप साऱ्या प्रकारचं आहे किंवा त्याच्यामध्ये खूप सारी डायव्हर्सिटी किंवा विविधता आढळून येते. मग ही जी विविधता आहे तर ती कशी आढळून येते? तर काही एकपेशी आहेत तर काही बहुपेशीय सुद्धा आहेत, काही उघड्या डोळ्यांना दिसत नाही तर काही खूप मोठे आपल्या ठळक असे उघड्या डोळ्यांना दिसतात. मग या सगळ्यांची अलीमधली जी उदाहरणं आहेत ते स्पायरोवायरा असेल, ओल्थ्रॅक्स असेल, उल्वा किंवा सरियासन, ही सगळी उदाहरणं जी आहेत तर ती शेवाळाची आहेत. नंतर थॅलोफायटामध्येच काही ज्या प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नसतो परंतु त्या फ्रेश वॉटरमध्ये किंवा खारट पाण्यात किंवा स्वच्छ पाणी म्हणूयात गोड्या किंवा खारट पाण्यामध्ये आढळतात. त्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नाही. मग ज्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नाही अशा ह्या प्लांट्स ज्या आहेत तर त्या फंगी किंवा बुरशी गटामध्ये मोडतात. मग बुरशी गटामध्ये मोडणारे कोणते घटक आहेत तर ईस्ट वगैरे जे आहे किंवा मोल्ड वगैरे आहे तर ते याच्यामध्ये यांचा समावेश होतो. तर आजचा जो भाग शिकवलेला आहे तर तो सर्वांनी रीड करायचा आहे. ब्लॅकबोर्डवरती जे पॉईंट्स लिहिलेले आहेत तर ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या म्हणजे जेणेकरून तुमचं स्पेलिंग ही हाताखालून जाईल आणि शब्दाचे अर्थही समजतील. ठीक आहे, थँक्यू.